नमस्कार. आज 5 जानेवारी. मी प्राध्यापिका मेधा दाते. नित्यपुष्ठाम करिषिणी हा एक श्रीसूक्तातला मंत्रातली ओवी आहे. म्हणजे करिष म्हणजे गाईचं वाळलेलं शेण. याचा सुगंध देवीला प्रिय आहे असं वर्णन त्यात केलं गेलं आहे. म्हणजे देवीचा निवास त्या सुगंधापाशी आहे किंवा असतो. आपण एकदा अग्निहोत्र सुरू केले की अशा पुनःप्रत्ययाचा आनंद देवीला आपल्या घरात नित्य मिळेल. की कारण अग्निहोत्रात गोवंशाच्याच शेण्यांचा वापर केला जातो. म्हणजे गाय किंवा बैल यांच्या शेणापासून बनवलेल्या शेण्या त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यात आहुती द्यायची. त्यासाठी गाईचं तूप किंवा गाईच्या तुपातली फुलवात, गुगुळ, कापूर या गोष्टी वापरायच्या. कुठलाही पेट्रोलियमचा पदार्थ वापरत नाहीत. गाईचं शेण हे अतिशय औषधी तत्वयुक्त आहे. मुळात गाय हा फार पवित्र प्राणी मानला जातो. कारण सतत शुद्ध हवा बाहेर सोडती गाय असा एकमेव प्राणी गाय मानला जातो पृथ्वी तलावर. म्हणूनच तिला गोमाता असं म्हणतात. आपले पूर्वज फार शहाणे होते. त्यांनी माणसाला वळवण्यासाठी बरोबर त्याच्या मनाला असं काही बडगा दाखवला की गोसन्मुख केलं. वेगळ्या गोष्टी सांगून की गायीच्या पोटापाण्यासाठी गावोगावी गायराने राखून ठेवलेली होती. आणि जात ते जवळजवळ गाव एके ठिकाणी वसलं की गायरान असेच. म्हणजे गोपालनाला प्रतिष्ठा देण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णाने 8 वर्ष सुरुवातीची गोपालन केलेलं आहे. म्हणजे आपल्या अवतार कार्यात हे त्यांचं सवंगड्यांबरोबर गोपालन करणं हे खूप मोठं काम झालं आहे. आणि आवडतं नाव कोणतं तर गोपाल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट भागवतामध्ये येते. हे कशासाठी गाय आवडती तर कृष्णाला आवडती, मग आपण पाळू असा भाव लोकांच्या आपोआप मनात येईल. कारण त्याच्याबद्दलचं प्रेम प्रचंड असल्यामुळं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त लोक सहजासहजी गोपालनाकडे वळतील. हा एक उद्देश म्हणून भगवंतानी ते नाव धारण केलं. गाईच्या एवढीच तिची औषधी, प्रत्येक गोष्ट औषधी आहे. म्हणजे गोमूत्र असू दे, दूध असू दे, तूप असू दे, शेण असू दे, प्रत्येक गोष्टीचा फायदाच होतो. दुधाला तर सुवर्ण म्हणलेलं आहे. त्याला सोनं आहे. हे आज जर गाईचं दूध नित्य पिणारा माणूस असेल 12 महिने 18 काळ तर 12 वर्षांनी, म्हणजे पूर्वीचं काहीतरी त्याला हे लावलं गेलेलं आहे परिमाण की 1 अंश किंवा 1 अंश सोनं त्याच्या पोटात तयार होतं असं म्हटलं जातं. त्याच्यातसुद्धा काळी गाय, तांबडी गाय बराच फरक आहे. पण हे 100% खरं आहे की गाईच्या शेणात सुवर्ण आहे. आता शास्त्रज्ञांनी, आजच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. मात्र तर ह्या गाईच्या शेणामध्ये काय असतं तर पूर्वीच्या पोथ्यांमध्ये उल्लेख आलेला आहे की गाईच्या शेणात 8 ऋषी आहेत. तर हे 8 ऋषी कोणचे तर कोणी दाढी मिशावाले ऋषी नाहीत. ते नक्कीच दिसणार नाहीत. पण ही आपल्या पूर्वजांची सांकेतिक भाषा आहे. त्यांनी हे सांगितलं की 8 ऋषी आहेत. आणि ज्यावेळेस भोपाळला वायुगळती झाली त्यावेळी जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी हे 8 ऋषी उलगडले. कारण त्यांच्या लक्षात आलं की कोणत्याही पेट्रोलियमच्या पदार्थाशिवाय जर शेण जळलं तर 8 वायू मिळतात. आणि मग ते मेन्थॉल, फिनॉल, इंडॉल, नायट्रोजन, पोटॅश, फार्मालिन, फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया बरोबर हे 8च आहेत. आणि 8 वायू गाईच्या शेणामध्ये मिळतात. पण ज्यावेळी आहुती देतो, गाईचं तुपाचं हवन करतो, तांदूळ आणि तुपाचं हवन करतो, त्यावेळेस त्याच्यातून एथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईड, बीटा पेप्टाइड, फॉर्मल्डिहाइड हे सगळे अँटीटॉक्सिक आहेत. म्हणजे प्रदूषणाचा कडेकोड बंदोबस्त करणारे आहेत. आज जी प्रचंड हे आहे समस्या प्रदूषण, त्याला सहजी हा आळा बसतो. माणसाला हे करिष म्हणजे वाळलेल्या शेण जो देवीला प्रिय आहे म्हटल्यावर मी ते माणसाला लक्ष्मी म्हणजे पैसा सतत प्रिय आहे. पैसा हवा, धन हवं,
हवे त्या प्रकाराने धनदौलत सगळं हवं. पण जे गतानुगतिक श्रीसूक्त आहेत ते आपण काय करतो, फक्त आवर्तन करतात. कोणत्याही मंदिरामध्ये देवाची उपासना करताना, पूजा करताना ज्यावेळेस आरती ओवाळतात किंवा उदबत्ती ओवाळतात, त्यावेळेस उदबत्ती ओवाळायसाठी जणू काही हा मंत्र म्हणला आहे, गंधद्वारां दुरादर्शाम नित्यपुष्ठाम करिषिणीम. त्याचा जो पूर्वार्ध आहे तो म्हणतात. म्हणजे काही उदबत्तीसाठी जी उदबत्ती घोड्याच्या लिदीची बनलेली आहे त्याच्यापासून कुठलंही म्हणजे निर्जंतुक असं काहीही मिळत नाही. फक्त माहितीच नाही, फक्त कधीतरी म्हणायचा आणि सुगंधाचा संबंध आहे, अगरबत्ती सुगंधी आहे म्हणून लावतात. पण मुळात काय आहे, जे बोललो आहे त्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे ना. आपल्याला जर पुरणपोळीची प्रक्रियेचं वर्णन केलं, खूप सुंदर वर्णन केलं, अगदी छान बनवली, आता अशी पानात गरम पोळी टाकायची इथपर्यंत वर्णन केलं, पण देताना पानात बसल्यावर नुसतंच तुम्हाला कढी भात वाढला तर म्हणजे काय, बोलाचीच कढीन बोलाचाच भात, असं म्हणजे जी काही पुरणपोळी होती ते विषय आपल्या स्वयंपाकाचा नव्हता हे आपल्याला कळतं. तसं आपले हे यज्ञ प्रक्रिया आहे. देवीला यज्ञ आवडतो, देवीला करिशाचा धूर प्रिय आहे, देवी नित्य तिथे वसते, हे मंत्र आपण म्हणतो, सुगंधीम पुष्टीवर्धनम म्हणतो. पण तशी पुष्टीदायक होणारी हवा, म्हणजे जी आपल्याला चांगलं उत्तम आरोग्य देणारी आहे, रोग निवारण करण्यासाठी आवश्यक आहे, अशी हवा निर्माण करायची जबाबदारीच आपली आहे. इकडंच दुर्लक्ष करतो. म्हणजे तुळशीला पाणी घालायचं सोडून तुळशी वृंदावन रंगवणं, तसा हा आपला प्रकार आहे. तर सोपं, महत्त्वाचं, खरंच जर देवी प्रसन्न करून घ्यायची असेल तर तिचं जे श्रीसूक्तात आलेला मंत्र आहे त्याचा अर्थ समजून घेऊन तसं वागणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगच आपण म्हणू शकतो. आणि मग देवी आपल्याला आपलं मन प्रसन्न ठेवते, समाधानी ठेवते, ऐश्वर्य तिथंच असतं हे नक्कीच आहे. कितीतरी अनंतपटीनी या कोरड्या पोपट पंचीपेक्षा आपल्याला समाधान मिळेल हे नक्कीच आहे. आधी करावं आणि मग म्हणावं नित्यपुष्ठाम करिषिणीम. धन्यवाद.